अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस वेगळ्या वळणावर जात असून जिल्ह्यातील कट्टर विरोधक समजले जाणारे भाजप खासदार मुन्ना महाडिक आणि काँग्रेसचे गट नेते आमदार बंटी पाटील यांचे गट प्रत्यक्षरित्या जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार। सांगलीतल्या शौर्य पाटील या 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल, मन हेलावणारी सुसाईड नोट, संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या पाठीशी, आरोप प्रत्यारोप होतच राहणार, पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवा, केंद्रीय नेतृत्वांच्या सूचना। भाजप आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षातले पक्ष प्रवेश थांबवा, अमित शहांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। 22 तारखेला प्रवेश सोहळे घेण्याची सुरू होती तयारी, महायुतीमध्ये वितुष्ट येऊ देऊ नका अशाही शिंदेंच्या सूचना। मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये, शिंदेंच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली। पुण्यात वृद्धाश्रमाच्या नावाखाली 16 निराधार आजी आजोबांना ठेवलं उघड्यावर, समाज कल्याण आयुक्तांच्या भेटीनंतरही संस्थेचे प्रमुख दादासाहेब गायकवाड जागेसाठी अडून। रायगड जिल्ह्यातल्या तामिनी घाटात थार गाडी 500 फूट दरीमध्ये कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू। कल्याणमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या, लोकलमध्ये 5 जणांच्या टोळक्याने मारहाण झाल्यानंतर अर्णव खेरे झाला होता निराश। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा घेतली शपथ, मोदी, शहा, फडणवीस, शिंदे, अजित पवार सोहळ्याला उपस्थित। चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात बुधवारी रात्री ग्रामस्थांनी 12 फूट आकाराची एका जिवंत मगरीला पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले। महामीडिया 24 न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।